नमस्कार, देशभक्तीच्या सुपर 30 मध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। मस्तारोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्गुण हत्या करण्यात आली। या प्रकरणात सीआयडीने दोषारोप पत्र दाखल केले आहे। त्यात वाल्मिक कराड हाच या हत्येचा मास्टरमाइंड असल्याचा दावा करण्यात आला आहे। दरम्यान करुणा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टने राजकीय खळबळ उडाली आहे। 3 मार्च रोजी धनंजय मुंडे राजीनामा देतील असा दावा त्यांनी या पोस्टमध्ये केल्याने राज्याच्या राजकीय गटात स्फोट झाला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली। अशातच जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं कौतुक केलं आहे। त्यांनी कौतुक करत मिश्किल टोळेबाजी देखील केली आहे। विधानसभेचं रूप राहुल नार्वेकर यांनी बदललेलं आहे। तसेच त्यांच्या हस्ते माझा सत्कार झाल्यामुळे हे अधिवेशन माझ्यासाठी बरं जाईल असा टोला देखील त्यांनी लगावला आहे। नाशिक आणि रायगड पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे। नाशिकमध्ये दादा भुसे आशावादी आहेत, तर दुसरीकडे अदिती तटकरे यांच्या जागेवर ऐवजी भरत शेठ गोगावले यांचा दावा कायम आहे। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा असल्याने भाजपासाठी ही मोठी संधी आहे। त्यासाठीचे मोठे नियोजन करण्यात येत आहे। त्यामुळे भाजप नाशिकचे पालकमंत्री पद सहजासहजी सोडेल असे वाटत नाही। तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रायगड दौऱ्यावर आहेत। त्यामुळे या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे। महाकुंभमेळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून विविध पक्षांचे राजकीय नेते, दिग्गज मंडळी, सेलिब्रिटी सहभागी झाले। मात्र या महाकुंभमेळ्यात उद्धव ठाकरे सहभागी झाले नाहीत, यावरून सध्या चर्चा सुरू आहे। यावरून सत्ताधाऱ्यांनी टीका केली आहे। आता याला ठाकरे गटाने जोरदार प्रत्युत्तर दिले। महाकुंभमेळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS सरसंघ संचालक मोहन भागवत का गेले नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे। केंद्रीय रक्षा खडसे यांच्या मुलीची काही टवाळखोर मुलांनी छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। रक्षा खडसे यांच्या मुलीची यात्रेत छेड काढल्याची घटना समोर आली आहे। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी याबद्दल महिला आणि मुली घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आक्रमक पवित्रा घेतला आहे। एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांसह कार्यकर्त्यांचा मोठा जमाव पाहायला मिळत आहे। देशातीलच नव्हे तर जगातील नावाजलेले मुंबई विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण झालेल्या मुलांच्या प्रमाणपत्रावर मुंबईची स्पेलिंग चुकीचे छापल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे। या प्रकाराने विद्यार्थ्यांमध्ये हडकंप माजला आहे। मुंबईची स्पेलिंग MUMABAI असे चुकीचे प्रसिद्ध झाल्याने विद्यापीठाच्या इतक्या वर्षांच्या प्रतिष्ठेला बट्ट्या लागल्या आहे। मुंबई विद्यापीठाची स्थापना स्वातंत्र्याच्या पहिले समर जेव्हा सुरू झाले त्या 1857 साली झाली होती। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये यांत्रिकी सफाई करण्याचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे। वित्त विभागाने कोणतीही आर्थिक तरतूद केलेली नसतानाही प्रतिवर्षी 638 कोटी रुपये याप्रमाणे 5 वर्षांसाठी 3190 कोटी रुपयांमध्ये ही यांत्रिकी सफाईचे देण्यात आलेले हे कंत्राट आता चौकशीच्या भोवऱ्यात सापडले आहे। विकी कौशलची प्रमुख भूमिका छावा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चर्चेत आहे। या सिनेमात दाखवण्यात आलेलं कौर्य, संभाजी महाराजांची भूमिका या सगळ्याबाबत चर्चा होत आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही हा सिनेमा पाहिला। त्यानंतर त्यांनी केलेली ही पोस्ट सध्या चर्चेत आहे। छत्रपती संभाजी महाराजांविरोधात झालेल्या फितुरीचा मुद्दा त्यांनी त्यांच्या पोस्ट मधून उपस्थित केला आहे। गेल्या 2 महिन्यांपेक्षा जास्त काळापासून बार्शी व शेजारच्या धाराशिव जिल्ह्यातील येडशी भागात वावर असलेल्या वाघाला जेरबंद करण्यासाठी वन खात्याची यंत्रणा अद्याप यशस्वी झाली नसताना या वाघाने बार्शी तालुक्यातील पिंपळवाडी गावाच्या शिवारात जनावरांच्या गोठ्यात शिरून गायीच्या वासराची शिकार केली आहे। प्रेयसीला पार्टी देणे, तिला महागडे कपडे देणे, खरेदी करणे, मेकअपचे सामान खरेदी करणे, तिचा वाढदिवस साजरा करणे आणि तिला पार्टीला नेण्यासाठी प्रियकर कुख्यात घरफोड्यामधला त्याने चक्क 18 ठिकाणी घरफोडी केली। त्यानंतर मात्र तो पोलिसांच्या हाती लागला। 8 दिवसांअगोदर नागपूरच्या सूर्यनगर येथील एका व्यापाऱ्याकडे 24.5 लाखांची घरफोडी झाल्यामुळे खळबळ उडाली होती। या प्रकरणात पोलिसांनी कुख्यात घरफोड्या नरेश महिलांगे याला अटक केली आहे। छावा या चित्रपटाचा क्लायमॅक्स पाहिल्यानंतर प्रेक्षक पाणावलेल्या डोळ्यांनी थिएटर मधून बाहेर पडत आहेत। मात्र नवी मुंबईच्या कोपर खैराने थिएटर मध्ये वेगळं चित्र पाहायला मिळालं। तिथल्या बालाजी मूव्हीप्लेक्स थिएटर मध्ये छावा या चित्रपटाच्या क्लायमॅक्स दरम्यान काही प्रेक्षक हसताना आणि मस्करी करताना दिसल्याने त्यांना सर्वांसमोर माफी मागण्यास भाग पडण्यात आलं। याचा सोशल मीडियावर सध्या
व्हिडिओ व्हायरल होत आहे। महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये वाढले आहे। या आजारावर लस आली आहे। ही लस राज्यातील महिला आणि मुलींना कशी देता येईल यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे। लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी भागात काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी जलसंधारण कामांना मंगळवेढा तालुक्यातील डोंगर गावातून सुरुवात केली आहे। चेन्नईच्या एन्व्हायरमेंट फाउंडेशन ऑफ इंडिया या स्वयंसेवी संस्थेमार्फत सामाजिक उत्तरदायित्व निधीतून हा उपक्रम राबविला जात आहे। डोंगरगाव येथील साठवण तलावाच्या खोदाईच्या कामाचा शुभारंभ खासदार प्रणिती शिंदे आणि एन्व्हायरमेंट फाउंडेशन ऑफ इंडियाचे संस्थापक अरुण कृष्णमूर्ती, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार शिंदे, वकील तालुकाध्यक्ष प्रशांत साडे आदींच्या उपस्थित झाला आहे। जिल्हा बिबट्या प्रवण क्षेत्र म्हणून गणला जाऊ लागला आहे। परिणामी बिबट्या, मनुष्य, पाळीव जनावरे यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होऊ लागला आहे। गेल्या 2 वर्षात बिबट्याच्या हल्ल्यात 7 जण ठार झाले तर 83 जण जखमी झाले आहेत। तसेच 7155 पाळीव जनावरे मृत्युमुखी पडली। त्यामुळे वन विभागाला तब्बल 8,67,15,139 रुपयांची भरपाई द्यावी लागली आहे। कर्जत जामखेड मतदारसंघात विधानसभेच्या यंदाच्या निवडणुकीत पराभूत उमेदवार तथा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दाखल केलेल्या निवडणुकीत याचिकेवरील सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आमदार रोहित पवार यांच्यासह प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश देत पुढील सुनावणी 27 मार्चला ठेवली आहे। महसूल गुप्त वार्ता संचालनालयाने मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका ब्राझिलियन महिलेला अटक केली असून ती सुमारे 11 कोटी रुपये किमतीचे कोकेन भारतात तस्करी करून आणण्याचा प्रयत्न करीत होती। कोकेन असलेल्या सुमारे 100 कॅप्सूल तिच्या पोटातून काढण्यात आल्याने DRI कडून सांगण्यात आले। काँग्रेसच्या महिला कार्यकर्ता हिमानी नरवाल यांचा मृतदेह एका सूटकेस मध्ये आढळून आला आहे। हरियाणातील रोहतक मध्ये ही घटना समोर आली आहे। या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत। दरम्यान पक्षाने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे। रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प महत्त्वाची भूमिका बजावतील अशी अपेक्षा ठेवून गेलेल्या युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांना प्रत्यक्षात जाहीर दमदाटीला सामोरे जावे लागले। त्यानंतर त्यांनी चर्चा अर्धवट सोडली आणि अमेरिका, व्हाईट हाऊस आणि अमेरिकी जनतेचे जाहीर आभार मानून तेथील उर्वरित कार्यक्रम रद्द करून निघून जाणे पसंत केले। विकी कौशलच्या छावा चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे। अशातच दुसऱ्या बाजूला एका व्हिडिओची खूप चर्चा होत आहे। गेल्या आठवड्यात प्रसिद्ध डान्सर लॉरेन गॉटलिबने अमेरिकेतील न्यूयॉर्क मधील टाइम्स स्क्वेअर जवळील एका व्हिडिओ शेअर केला होता। या व्हिडिओमध्ये लॉरेन व रोहित गिजारे यांच्या टीमने छावा चित्रपटातील आयारे तुफान गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे। महेश मांजरेकर यांनी संजय दत्तची प्रमुख भूमिका असलेल्या वास्तव या चित्रपटातून पदार्पण केले होते। वास्तव हा सिनेमा सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो। आता महेश मांजरेकर यांनी जेव्हा संजय दत्तला ते वास्तव चित्रपटाची स्क्रिप्ट सांगण्यासाठी गेले होते, मीटिंग आधी मी एका रेस्टॉरंट मध्ये गेलो होतो, बकार्डीचे 2 पेग ऑर्डर केले, वेटरचे नोटपॅड घेतले आणि त्यावर स्क्रिप्टचे मुद्दे लिहिले असं त्यांनी सांगितलं। सध्या पाकिस्तान आणि UAE मध्ये सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात गट फेरीतील शेवटचा सामना होणार आहे। दरम्यान हा सामना विराट कोहलीसाठी खास असणार आहे। विराट कोहली आज त्याचा 300वा एकदिवसीय सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे। चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये शतक ठोकून त्याने त्याच्या फॉर्म आणि भविष्याबद्दलच्या शंका दूर केल्या आहेत। पाकिस्तान आणि UAE मध्ये सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड या तुल्यबळ संघांमध्ये गट फेरीतील शेवटचा सामना होणार आहे। यामध्ये भारतावर वर्चस्व गाजवण्यासाठी न्यूझीलंडने खास योजना आखली असून याचाच एक भाग म्हणून न्यूझीलंडने शनिवारी सराव सत्रात 2 स्थानिक डावखोऱ्या मनगटी फिरकी गोलंदाजाची मदत घेतली होती। भारत आणि न्यूझीलंड हे तुल्यबळ संघ आज रविवारी चॅम्पियन्स करंडक एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेत आमने सामने येणार आहेत।
दोन्ही संघांचे उपांत्य फेरीतील स्थान आधीच निश्चित असले तरी अ गटात अग्रस्थान कोण पटकावणार याचा निर्णय या सामन्याच्या निकालावर अवलंबून आहे। त्यामुळे दोन्ही संघ सर्वोत्तम कामगिरीचे प्रयत्न करतील। तसेच उपांत्य फेरीपूर्वी दोन्ही संघांना प्रयोगाचीही ही एक संधी असल्याने काही राखीव खेळाडूंना खेळविण्याबाबतही ते विचार करू शकतील। सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानही आता पदार्पणाच्या तयारीत आहे। बोनी कपूरची लेक खुशी कपूर सोबत तो रोमांटिक सिनेमात दिसणार आहे। नादानिया असं या सिनेमाचं नाव असून नुकताच याचा ट्रेलर रिलीज झाला। सिनेमाच्या ट्रेलरला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाची काही दिवसांपूर्वी चर्चा झाली। नंतर सुनीताने 6 महिन्यांपूर्वीच गोविंदाला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती असा खुलासा झालाय। तसंच दोघंही वेगवेगळ्या घरात राहतात असं सुनीता स्वतःच म्हणाली होती। आता नुकतंच गोविंदाचा लेक यशवर्धनने वाढदिवस साजरा केला। लेकाच्या वाढदिवसाला त्याची आई आणि बहीण होते, मात्र गोविंदा दिसला नाही। त्यामुळे पुन्हा एकदा गोविंदाचं पत्नीसोबत बिनसल्याची चर्चा सुरू झाली आहे। पर्सनल लोनचा वापर घर खरेदी, बांधणी किंवा नूतनीकरणासाठी करत असाल तर अशा परिस्थितीत तुम्ही इन्कम टॅक्सच्या कलम 80C, 24B, 80E, 371 अंतर्गत व्याज भरण्यावर वजवटीचा दावा करू शकता। त्याचप्रमाणे शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी पर्सनल लोनचा वापर केल्यास त्यावर टॅक्स डिडक्शनचाही लाभ घेता येतो। याशिवाय व्यवसायासाठी केलेल्या खर्चावरही कर कपातीचा दावा केला जाऊ शकतो। तारक मेहता का उल्टा चष्मा ही टीव्हीवरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे। या मालिकेत मिस्टर अय्यर ही भूमिका साकारून अभिनेता तनुज महाशब्दे घराघरात पोहोचले। तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत बबिता सारखी सुंदर पत्नी असणारा मिस्टर अय्यर खऱ्या आयुष्यात मात्र अविवाहित आहे। नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने याबाबत खुलासा केलाय। विकी कौशलचा छावा सिनेमा सर्वत्र गाजत आहे। या सिनेमात रायजीची भूमिका साकारून मराठी अभिनेता संतोष जुवेकरने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत। पण संतोषने रायाजी नव्हे तर गणोजी शिर्के या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती, पण त्यालाही नेगेटिव्ह भूमिका साकारायची नव्हती। एका मुलाखतीत त्याने ऑडिशनचा किस्सा सांगितलाय। सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप जास्त व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या क्रिकेट सामन्याच्या वेळी राखी दुबई येथे सामना पाहण्यासाठी गेली होती। तेव्हा राखी सावंतने व्हिडिओ केला होता। या व्हिडिओमध्ये ती म्हणते, सलमान भाई, मी माझी वहिनी म्हणून हानियाची निवड केली आहे। सलमान माझा भाऊ आहे आणि हानिया पाकिस्तानची माझी वहिनी। राखी पुढे म्हणते, हानिया आहे, तिने बॉलिवूड मध्ये यावे, सलमान खान सोबत काम करावे। जगातील सर्वात जास्त श्रीमंतांपैकी एक एलॉन मस्क यांची कंपनी टेस्ला लवकरच भारतात त्यांचं पहिले पाऊल ठेवत आहे। मस्क याच्या टेस्ला कंपनीने भारतात नवीन शोरूम उघडण्यासाठी जागा फायनल केली आहे। सुरुवातीला अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी टेस्ला भारतातील 2 बड्या शहरात त्यांचे शोरूम ओपन करणार आहे। त्यात देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईचा समावेश आहे। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशवरती। नमस्कार।